महाराष्ट्रामध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांची कशा पद्धतीने मदत केली, प्रशासनाने कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांना मदत केली हे सर्वश्रुत आहे। आणि याच पार्श्वभूमीवर निवडणुका जिंकण्याची घाई ही मोठ्या प्रमाणावर भाजपला झालेली आहे। त्यामुळे निवडणूक आयोग यामध्ये एका राजकीय पक्षाला मदत करण्याची भूमिका येत आहे, तर प्रशासन जे आहे हे सरकारच्या इशाऱ्यावर चालत आहे ही बाब सर्वप्रथम या ठिकाणी अधोरेखित करतोय। मात्र काही झालं तरी आम्ही वैचारिक लढाई आहे आणि या वैचारिक लढाईकरता आम्ही महानगरपालिका ही लढू आणि नगरपालिका नगर परिषदेमध्ये आम्हाला 1000 पेक्षा अधिक नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले। एवढ्या विपरीत परिस्थितीत पैसा काम करत असताना, प्रशासन काम करत नसताना जे 41 पेक्षा अधिक ठिकाणी आम्ही जे निवडून आलोय त्याच स्वरूपामध्ये त्याच्यापेक्षा मोठा विजय हा आम्हाला महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मिळणार आहे। असं आहे की आता उद्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा होणार आहे। संजय राऊतांनी सुद्धा तसं ट्विट केलंय, कसं होतं आपण नाही, तो त्यांचा पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षांना त्यांची रणनीती ठरवण्याचा अधिकार। निवडणुकीच्या पूर्वी कुठल्याही प्रकारचा अलायन्स करत नाहीये, त्यामुळे स्थानिक नेतृत्व त्यांनी जे निर्णय घेतले त्या अनुषंगानं काँग्रेस महाराष्ट्रामध्ये कार्यरत राहणार आहे। मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीमध्ये लढणार, काय निर्णय झाला? या संदर्भातला निर्णय हा आमचा झालेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही स्वबळावर निवडणूक ही लढणार आहोत। असं आहे 26 तारखेला अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे एकत्र येणार असल्याबाबत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय आणि 26 तारखेपर्यंत दम धरा, 26 तारखेपर्यंत आपल्याला बळी पडू नका असं वक्तव्य पुण्यात त्यांनी त्यांचा पक्ष आहे, ते उपमुख्यमंत्री आहेत, ते त्याच पक्षातले घटक होते। त्यामुळे तुर्तास त्यांचं म्हणणं जे आहे त्याचा स्पष्ट अर्थ काय होतो हे समजून घेण्याच्या आधीच त्यावर प्रतिक्रिया देणं काही योग्य ठरणार नाही। आम्ही आघाडीच्या संदर्भातले स्थानिक पातळीवर सर्व अधिकारी दिलेले होते, त्यामुळे आम्ही इंडिया अलायन्सच्या पार्टनरच्या सोबत आमची चर्चा आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघटना यांच्यासोबत देखील आमच्या चर्चा होत आहेत। आम्ही शिवसेनेची आघाडी करत असताना शिवसेनेनी काही घटक पक्षांना सम्मिलित करून घेण्याचा जो निर्णय त्या संदर्भामध्ये हा असेल, या सर्वांवर स्टेट पार्लमेंटरी बोर्ड 25 तारखेला याबद्दल आम्ही राज्याच्या संपूर्ण पार्लमेंटरी बोर्डमध्ये या संदर्भातला अंतिम निर्णय घेऊ। असं 2029 पर्यंत आपण कुणाल पाटलांना पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये आणणार असल्याचं आत्ताच सभेमध्ये आपण म्हटलं आणि आपण विशेषतः मिशीला पण आपण ताव दिलेला आहे। आपण नेमकं काय आपण कसं बघता, कसं त्यांना परत आणणार? नाही, मिशीला ताव देण्याचा जो अर्थ आहे तो धुळेकरांनी हा जाणलेला आहे आणि हा कोणत्या आविर्भावामध्ये नव्हे आणि हा शेलक्या भाषेमध्ये नव्हे, तर हा एक वारसा जोपासण्याच्या अनुषंगानं हा केलेला इशारा आहे आणि धुळ्याच्या लोकांना तो इशारा कोणाच्या दिशेने होता हे समजलं आहे। माझ्या माहितीनुसार स्थानिक नेतृत्वाने शिवसेनेला सोबत घेण्याचा निर्णय हा घेतलेला आहे, ज्या संदर्भामध्ये त्यांना यापूर्वीच आम्ही परवानगी दिलेली आहे। इथं पण त्यात अजून काही जर घडामोडी असतील तर 25 तारखेला या संदर्भामधला मुंबई मुक्कामी पार्लमेंटरी बोर्डमध्ये यावरचा निर्णय अंतिम त्या ठिकाणी होईल। माझा इशारा हा लोकशाहीला फाशी देत असल्याचा आहे। मात्र या ठिकाणी आपला जो प्रश्न आहे हा मला आवडला आणि तुम्ही तुमच्या प्रश्नात जल्लाद केवळ लोकशाहीसाठी आहे का अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातही आहे, तर या संदर्भामध्ये जे पाशवी बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे आणि नगरपालिकांमध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे हा या दोन्ही पक्षांना असणारा धोक्याचा इशारा आहे आणि या धोक्याच्या इशाऱ्यामध्ये पुढच्या वेळेस या दोघांना दूर केला जाईल। 2029ला हे त्यांचे मित्रपक्ष आणि आघाडीच्या त्यांच्या घटक पक्ष असणार नाही, हे मी केलेलं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याला आज जल्लादच्या भूमिकेतून बघणं हे मनोरंजक आहे। आणि हो, प्रत्येक घेतलेल्या पक्षाचा करणं हा भारतीय जनता पक्षाचा असणारा हा स्वभाव आहे आणि त्या अर्थानं आता देवेंद्र फडणवीस हे जल्लादाच्या स्वरूपात त्यांचे मित्रपक्ष संपवण्याकरता निघालेले आहेत आणि त्याचा अंदाज हा एव्हाना सर्वांनाच आलेला आहे, विरोधकांना आला आहे, त्यांच्या मित्रपक्षांना आला आहे, म्हणून त्यांच्या महायुतीतला एक पक्ष
आता हा विरोधकांशी हातमिळवणी करण्याकरता निघालेला आहे. ओके. राजस्थान कोर्टाने निर्णय दिल्यानंतर राऊतजींचे खासदारकी लगेचच सभापती रद्द करतात. महाराष्ट्रामध्ये कोर्टाने निर्णय देऊन सुद्धा त्यांना संधी दिली जाते. या घटनेकडे राहुल गांधींना 24 तासाच्या आत त्यांचं सदस्यत्व रद्द केलं, 48 तासाच्या आत घर खाली करण्याची नोटीस दिली. सुनील केदारांना 24 तासाच्या आत त्यांची आमदारकी रद्द केली. मात्र जे रमीचे फार मोठे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत, कोकाटे, यांना शिक्षा सुनावल्यानंतर ताबडतोब ताब्यात घ्या म्हटल्यावर तेच प्रशासन हे त्यांचं सुरक्षा करताना दिसलं. त्यामुळे त्यांना पळवून लावण्यामध्ये, लपून ठेवण्यामध्ये पोलिसांनी भूमिका निभावली. त्यांची सोय होईल अशा स्वरूपाचं एकंदरीत सरकारने वातावरण तयार केलं आणि त्यांना बेल मिळवण्याकरता सरकार एक गप्प बसलेलं होतं. तर कोर्टाचा निर्णय आल्यानंतर स्वयंस्पष्ट आदेश असल्यावरही त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्यापर्यंत मदत केलेली आहे. त्यामुळे एकंदरीत भारतीय जनता पक्ष हा न खाऊंगा न खाणे दूंगा या धर्तीवर काम करत नाही, तर तो मिल बाट के सब खाओ हीच त्याची भूमिका आहे. आणि थेट स्वरूपामध्ये एक खोटे कागद लावून 420 या प्रकरणामध्ये गुन्हे त्याच्यावर सिद्ध होतात आहेत. या सगळ्यामध्ये शासकीय जो दस्तावेज खोटे सादर करतात अशा एका मंत्र्याला सत्ताधारी करत आहेत, हे सत्य आहे. प्रवीण दरेकरांनी म्हटले की विरोधी पक्ष येणाऱ्या महापालिका शिल्लकही राहणार. काँग्रेस हा विचार आहे आणि तो कोणाकडूनही राहणं संपूर्ण शक्य नाही. हे सांगत असताना भारतीय जनता पक्षाचे 2 मुद्दे होते. एक होता काँग्रेस मुक्त भारत करणं आणि दुसरा होता 100% भाजप. त्यामुळे काँग्रेसला मुक्त करण्याची भाषा त्यांनी सोडून द्यायला हवी. कारण आता मागे जर वळून पाहिलं तर भारतीय जनता पार्टी ही काँग्रेस युक्त झालेली आहे आणि या नगरपालिकांच्या निवडणुकीत 41 ठिकाणी नगराध्यक्ष काँग्रेसचे निवडून येणे आणि 1006 नगरसेवक निवडून येणे म्हणजे हा काँग्रेस पक्षाचा हा फार मोठा विजय आहे. जो जितता है उसको बाजीगर कहते हैं आणि त्या आशयाचा आमचा हा विजय आहे. सर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या महानगरपालिकेत आपण सत्ताधारी पक्षाला कोणत्या संदेश देऊ इच्छिता? सत्ताधारी जे आहेत हे 3 गोष्टीतून मोठ्या प्रमाणावर पैसे कमवत आहेत आणि तो पैसा हा निवडणुकीत राजकारणात मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत. सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता हा खेळ आणि एकंदरीत आपल्या देशाचा खेळ खंडोबा भारतीय जनता पक्षाने हा लावलेला आहे. पहिले शासकीय योजनात भ्रष्टाचार आहे, शासकीय ज्या दुसरीकडे विकला जात आहे आणि तिसरीकडे अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी या माध्यमातून ते पैसा कमवत आहेत आणि हा सगळा पैसा ते राजकारणावर खर्च करत आहेत. त्यांनी सत्ता जरूर उपभोगावी, मात्र संकेत जे आहेत ते त्यांनी सांभाळावे. तर राजधर्म नावाचा भारतातला एक मूलभूत असणारा आध्यात्मिक ठेवा जो आहे हा राज्यकर्त्यांनी राजधर्म हा सांभाळला पाहिजे. ते राजधर्म सांभाळत नाही, ते अधर्मी स्वरूपाची जी भूमिका घेतात ती भूमिका त्यांनी घेऊ नये. त्यांनी संकेत, त्यांनी संस्कृती आणि राजधर्म पाळावा ही अपेक्षा वजा इशारा त्यांच्याकडून आहे. स्थानिक पातळीवर या संदर्भामध्ये बैठका चालू आहेत. 25 तारखेला या संदर्भात निर्णय होईल. राज्यामध्ये महापालिका किती ताब्यात येईल? या संदर्भात 28 ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, तर मुंबई आमची जी काँग्रेस आहे ती एका ठिकाणी 29 ठिकाणी आम्ही लढत आहोत. या सर्व निवडणुकींमध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचा विजय आपल्याला झालेला दिसेल. नगरपालिकेच्या तुलनेने हा दुप्पट चौपट राहील. थँक्यू. एकूणच कोर्टाचं आपण हा घेतला त्यांनीच काढून दिलं. आम्हाला